हॅलो एव्हरीवन, सिम्पली फूड विथ तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत चिकन लॉलीपॉपची रेसिपी। म्हणजे रेस्टॉरंटला पण मागे घालतील एवढे छान चिकन लॉलीपॉप आपण घरी बनवू शकतो। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी ही बघा की एकदम झटपट रेसिपी आहे, मोजक्या सामानामध्ये लागणारी आहे आणि एकदम क्रिस्पी आणि छान होते। तर तुम्ही आता बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती। तर स्टे ट्यून पीपल। हे बघा, आता आपण ना चिकन लॉलीपॉपसाठी काय काय आपलं साहित्य लागणार ते बघणार आहोत। हे बघा, हे लॉलीपॉपचे जे आहेत ना, हे असे मी विंग्स आणलेले आहेत। ॲक्च्युली त्याच्याकडे कमी होते म्हणून त्याला मी 1-2 ते आपलं लेग पीस टाकायला सांगितलं, तर ते आम्हाला आत्तापुरते होऊन जातील। हे असे असतात ना चिकन लॉलीपॉपचे विंग्स जे असतात ते त्यांना सांगायचे, ते बरोबर देतात। तर हे मी चिकन लॉलीपॉप आणलेलं आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यासाठी हे साहित्य बघा, ही जी आहे आपली ती ग्रीन मिरचीची पेस्ट आहे। ह्याच्यामध्ये मी फक्त ग्रीन मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वाटून ती पेस्ट बनवलेली आहे। ॲक्च्युली ग्रीन चिली सॉस मिळतो बघा, तो पण तुम्ही घातलात तर चालेल, पण मी ही ग्रीन चिली आणि थोडीशी कोथिंबीर घालून ही पेस्ट केलेली आहे। ही अद्रक लसूणची पेस्ट आहे। हा आपला सोया सॉस आहे। ही रेड चिलीची पेस्ट आहे, ही रेडीमेड आहे। जी रेड चिली सॉस मिळतो ना तो आहे। हे जे आहे ते कॉर्नफ्लावर आहे, 1/4 टेबलस्पून घालायचं आहे आपल्याला। आणि हा आहे मैदा आहे। तर आणि हे दालचिनीचा छोटासा तुकडा आहे। आणि हा आपला फूड कलर जो असतो ना तो आहे, ऑरेंज फूड कलर आहे तो आहे। ठीक आहे, तर आता आपण बघूया हे कसं केलं जातं। बघा, आता सर्वात आधी आपण हे चिकन जे आहे ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत। त्याच्यानंतर ग्रीन चिलीची जी आहे ती पेस्ट ती आपण घालणार आहोत। त्याच्यानंतर रेड चिलीची जी पेस्ट आहे ती आपण थोडीशी घालणार आहोत। तुम्ही तिखट तुमच्या याच्याप्रमाणे घाला। हा सोया सॉस आहे तो आपण घालणार आहोत। आणि ही दालचिनी आहे, ही दालचिनी आपण ह्याला किसणीने किसायचं आहे आणि ती थोडीशी घालायची आहे। म्हणजे थोडीशी दालचिनी मी किसून घातली आहे। थोडीशी काळी मिरीची पूड आहे ती घालणार आहे। ही लाल मिरची पावडर मी आता घालणार आहे। ही माझ्याकडे लाल मिरची पावडर आहे, ती तिखट नाही आहे तर ती। आणि आता हे सगळं जिन्नस जे आहे मी एकजीव करून घेणार आहे। बघा, हे मी चांगलं असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। आता खरं तर तुम्हाला फूड कलरची गरज नाही आहे, पण जर लागला तर मी घालणार आहे। बघा, हे चांगलं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मॅरिनेशनला आपल्याला 30 मिनिट्ससाठी ठेवायचं आहे। हे बघा, आता मी हे 1 तासासाठी मॅरिनेशनला ठेवलं होतं। आता मी ह्याच्यामध्ये आहे ना हे आपलं फूड कलर आहे ना तो थोडासा घालणार आहे। हे बघा, मीठ घालणार आहे चवीनुसार। मगाशी घातलं नव्हतं मी, आत्ता घालणार आहे। आणि हे एक अंड आहे, ते अंड ह्याच्यामध्ये घालणार आहे मी आता। कॉर्नफ्लावर घालणार आहे 1/4। आणि हा मैदा आहे, मैदा आहे ना थोडा थोडा करून घालायचा आहे याच्यामध्ये। हे बघा, असं थोडंसं मी आधी घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। हे बघा, मी सगळं मिक्स करून आता घेतलेलं आहे। कॉर्नफ्लावर, मैदा आणि अंड आपण जे मॅरिनेशनला ठेवलं होतं अर्धा तास, त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे। कारण जेव्हा तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लावर घालणार त्यानंतर तुम्हाला लगेच ते फ्राय करायला घ्यायचं आहे। कारण तुम्ही जर त्यावेळेला जर ठेवलं तर तुमचे लॉलीपॉप चांगले होणार नाही आणि त्याला क्रिस्पीनेस असा येणार नाही। म्हणून मॅरिनेशन झाल्यानंतर आपण जेव्हा फ्राय करायला घेणार आहोत त्याच्या 5 मिनटं अगोदर मैदा, कॉर्नफ्लावर आपल्याला घालायचं आहे। आणि फूड कलर पण तेव्हाच घालायचं आहे। फक्त मीठ जे आहे ते तुम्ही अगोदर पण घालू शकता, नंतर पण घालू शकता। मी आत्ता नंतर घातलेलं आहे। तर हे मस्त माझं एकजीव करून झालेलं आहे। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल जे आहे ते चांगलं तापून द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण लॉलीपॉप जे आहे ते सोडणार आहे। आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण लॉलीपॉप ह्याच्यामध्ये सोडणार आहोत ना, तर तेल हे मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे, बारीक ठेवायचं नाही आहे। मीडियम टू हाय ठेवायचं आहे। जर तुम्ही बारीक ठेवलं तर त्याला क्रिस्पीनेस येणार नाही, ही टीप लक्षात ठेवा।
म्हणून मीडियम टू हायमध्ये ठेवायचं आहे जेव्हा आपण लॉलीपॉप टाकणार त्यावेळेला. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपण लॉलीपॉप तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता हे बघा, वन साईड माझे भाजून झालेले आहेत. आता दुसऱ्या साईडला मी, हे बघा, हे वन साईड भाजलेले आहेत, दुसऱ्या साईडला मी पलटी मारून आता घेतलेले आहेत ते. आता दुसऱ्या साईडला तुम्हाला एक 5 to 7 मिनिट्स चांगले भाजून घ्यायचे आहेत ते. लक्षात ठेवा, गॅस हा म्हणजे लवकर थोडेसे जळल्यासारखे आपल्याला वाटत आहेत किंवा काय, तर लगेच तुम्ही स्लो कराल, तर स्लो करायचा नाही आहे. गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. फक्त हे हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली जास्त लागणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपले सुंदर आणि सुरेख असे लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. तुम्ही बघत असाल आता. हे बघा, मी समोरून तुम्हाला दाखवते. मस्तच असे लॉलीपॉप आपले रेडी झालेले आहेत. दिसायला एकदम सुंदर दिसत आहे. सुगंध तर एकदम मस्त दरवळत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे लॉलीपॉप नक्की ट्राय करून बघा. मस्तच होतात आणि एकदम सोपी पद्धत आहे. मॅरिनेशनला ठेवलं तर लगेच फटाफट होऊन जातात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.